पाहिजे चालू आता काय रेट आहेत कडब्याचे? आता ही कडबा जी आहे ही कडबा मी काढलाय म्हणल्यावर मी 25 रुपये जास्त तर देत नाही, मागितलाय माझा काल परवा. मागितला आणि ज्यांनी शेकड्यावर काढते ती हा. जर त्यांची पिंडी बारीक असते काय असेल ती 17, 18, 20, 22 पर्यंत सांगते ती. सांगते म्हणजे जागेवर जरी आलं तर तुम्ही 25-76 काय देत नाही. काय कारण असेल याचे? कारण बा एखाद घेऊन घालणं घास नाही आता शेतकऱ्याला, राहील ना. अजिबात परवडत नाही. बरं. त्या एका गायला दिवसाला 5 पेंड्या लागते ह्या. हा. मग किती झाले कडव्यात? मग आता 25 रुपये म्हणलं तर 5 पेंड्याचं 25 चोक 100 आणि ती 125 रुपये नुसती ही झाली. ती वैरण एकच वाळली झाली, मग ती गरीबाला कसं परवडणार? जी आहे ती कडबा म्हणजे आता सध्या सोन्याच्या भावात चाललेला आहे. हं, हं. आणि बऱ्यापैकी काय झालेलं आहे की जनावरांना पावसाळ्यामध्ये असेल किंवा आता हे उन्हाळी चारा किंवा पावसाळी चारा म्हणून अगदी चांगल्या पद्धतीने मुळी सगळं उपसून काढलेला जो चारा असतोय तो म्हणजे कडबा आहे. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय मंगळवेढा तालुक्यातील मुंडेवाडी या ठिकाणी आपण संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन चालू कडब्याचे रेट काय चालू आहेत काय या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहे. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला पशूंच्या चाऱ्या संबंधित माहिती असेल, सांगोल्याचा बाजार असेल, असे संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल. तर आपण जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहे. मालक तुमचं नाव काय? संजय विठ्ठल काकेकर. संजय विठ्ठल काकेकर. आपलं गाव? कागस्ट. मग आता ह्या परिसरात तुमची शेती कसं काय? शेती म्हणजे शेती नाही, आपण ही खुती म्हणून काळी खुती घेतलेली असते. बर. एकरी ही 65,000 रुपये घेतले 5 एकरात. 5 एकर म्हणजे 65,000 रुपये मालकाला द्यायचं आणि ह्या सीझनचं तुम्ही काय निघेल ती कडबा ज्वारी सगळं आपण घेऊन जायचं, मजूर सगळी आपली. नांगरणी वगैरे सगळं नाही, नांगर वगैरे ती पेरणी सगळी त्यांची त्या शेत मालकाची. मग असं इकडे शेत मिळतंय? आता समजा बाहेरच्या लोकांना कोणाला करायचं म्हणलं मिळेल का? मिळते की एकरी काय 4,000 5,000 काय रानं बघून जे रेट आहे त्यांचं. आता सध्या आपण जरी आपल्या ताब्यात घेतली तर फन पाळी नांगरट आपण करायची, त्यानंतर पेरायची बी आपणच. त्यांना एकरी 4-5 हजार रुपये द्यायचं शेतकऱ्याला. आणि नसेल तर ह्या टप्प्यात घ्यायची. ते असलं आयतच आपल्याला जे मिळते ज्वारी बघून आपण घ्यायची, काय एकरावर त्यांचा रेट असेल त्या पद्धतीने घ्यायचं आपण. मग आता ही ज्वारी कडबा आता ह्यातनं रोजगार जाऊन आपल्याला ही लाखभर रुपयाला पडते आपल्याला सगळ्याला. किती एकर आहे? 5 एकर आहे. 5 एकरात 1 लाख रुपये राहतात मला? नाही राहत नाही, तर मला टोटल मला घेतल्यावर 1 लाख रुपये खर्च येतो हिचा. बरं. किती जणात घेतले 5 एकर? ही 5 एकर मी स्वतः एकल्याने घेतले. एकट्याने घेतले. आणि ह्याचा रोजगार किती जातोय? पेरणीच आपल्याकडनं आहे, त्यांनी पेरणी पाळी फन पाळी काय पेरायचं सगळं त्यांनी केलं होतं. बरं. त्यांच्याकडून आपण घेतलं की 65,000 रुपयाला. 65,000 रुपये त्याला द्यायचं. आणि आता ही 30-1,000 रुपये ही लागवड येते. म्हणजे काढणी मोडणी मळणी आली सगळं आलं. बरं. मग त्याच्यानंतर ती जेवढं लाख रुपये वजा करून ह्यातनं आपल्याला काय शिल्लक राहते तीच बघायची. नाही तर शेवटी आपण कडबा काय केले, आपल्याला कडबा फायजील म्हणून आपण ही घेतलंय. जरी काय तोटा झाला फायदा झाला तरी बी. बरं. आता तुम्ही सांगितलं कडबा पाहिजे चालू, आता काय रेट आहेत कडब्याचे? आता ही कडबा जी आहे ही कडबा मी काढलाय म्हणल्यावर मी 25 रुपये जास्त तर देत नाही, मागितलाय माझा काल परवा. मागितला. आणि ज्यांनी शेकड्यावर काढते ती जर त्यांची पिंडी बारीक असते काय असेल ती 17, 18, 20, 22 पर्यंत सांगते ती. म्हणजे जागेवर जरी आलं तर तुम्ही 25-76 काय देत नाही? काय कारण असेल याचे? कारण म्हणजे कडबाच नाही होता शिवारात. ह्या काय झाले जास्त हरभरा होता, सूर्यफूल तुडी काय असेल ते होतं. ज्वारी कमी आहे या खर्चाला भिवून कशाच्या या लागवडीला. ही 500 रुपये लेबर आहे अन्नाळा आपल्याकडे आहे. त्यांची दमदमच गाडी ही म्हणजे एक लेबर मला 600 रुपये लेबर पडतो. कुठं आणली लेबर? ही शिरडून आणली ती कर्नाटकात लेबर आणली ती. कर्नाटकात आणली. किती अंतर आहे साधारण? आता आमच्या गावात हिथनं 20 किलोमीटर होते. म्हणजे जवळ आहे तुम्हाला? जवळ आहे 20 किलोमीटर. बरं. आता मामा मला अजून एक सांगा की ही कडबा जी आहे ही साधारणपणे 25 रुपयाला तुम्ही पिंडी सांगितली. ही ज्वारी आता कुठल्या म्हणजे जाती ज्वारी किंवा ह्या भागात कशी? मालदांडी म्हणून ज्वारी आहे, त्या मालकानं आपल्याला मालदांडी म्हणून सांगितलंय. चांगली ज्वारी आहे, 1 नंबर ज्वारी आहे. बरं. या ज्वारीचा रेट होईल 5-5.5 हजार रुपये सध्या. 5,500 रुपयाला क्विंटल असं सांगितलंय. कडबा 20 रुपये, ज्वारी 5,000 रुपये. 5,000 रुपये 6,000-5,000 पर्यंत जाऊ शकेल. तुम्ही कडबा विकणार आहे का? नाही, कडबा विकत नाही, मी घरासाठी म्हणून घेतलेले. घरासाठी म्हणजे मित्रांनो बघू शकताय वास्तविक परिस्थिती जी आहे ह्या भागातील बऱ्यापैकी लोक जे आहेत ती कडबा म्हणजे आता सध्या सोन्याच्या भावात चाललेला आहे. आणि बऱ्यापैकी काय झालेलं आहे की जनावरांना पावसाळ्यामध्ये असेल किंवा आता हे उन्हाळी चारा किंवा पावसाळी चारा म्हणून अगदी चांगल्या पद्धतीने मुळी सगळं उपसून काढलेला जो चारा असतोय तो म्हणजे कडबा आहे. आणि हा कडबा मिळणं म्हणजे आता मुश्किल झाले. बरं, कशामुळे काय झालं कडबा का बरं आला नाही ह्या वर्षी? कडबा कशामुळे केला नाही लोकांनी माहिती आहे का? हे लेबरमुळे केला नाही. केवळ लेबरचा जे चार्ज झालाय ह्या लेबरमुळे काय परवडत नाही. आता सध्या पिंडी 5 रुपये काढते ती म्हण. 5 रुपयाला 1 पिंडी काढायला. 3 रुपयाला बांधायला. पुन्हा बाया बी 8 झालं.
पुन्हा बाया बी 3 रुपये शेकडा घेते द्या. 8 आणि 11 रुपये झाले. 11 रुपये ह्याला मेंटेनन्स खर्च आहे. हा म्हणजे नुसत्या काढणीपासून मोडणीपर्यंत. हा, मग पुन्हा त्याचं 1 क्विंटलला 100 रुपये मळणी मिशनीचा खर्च आहे. मळणी मिसणीला 100. बर. मग ती एक 13-14 ही असे मिळून 1500 रुपये खर्च ह्याला इथं जागेवर आला शेतकऱ्याला. विक्री. ट्रॅक्टर, पाळी, पेरणी, कोळप हे सगळं सोडून ही सगळं फक्त काढणे मोडणे आणि मळणे एवढ्याला एवढा रेट आहे 1500 एकराला. एकराला. म्हणून त्या शेतकऱ्यांनी काय केले, नाही एकराला 1500 रुपये ना जास्त होत असं नाही मग सांगतो की शेकड्या सांगतो मी. हा शेकडे 100 कडब्या सांग. 100 कडब्या किती निघतं सांगतो. एकरात? एकरात ही कडबा 400 निघेल. सरासरी 500 कडबा निघतो एकरात. बरं, पण काय ह्यात झालं? निघत नाही. कशामुळं? ही जरा रान काहीतरी हिने उडीद केलं होतं. डबल पीक केल्यामुळं ज्वारी पातळ उगवली. पातळ उगवले काय? हा. बर. आता तुम्ही सांगितलं ज्वारी 5000 रुपये क्विंटल जाते, कडबं 25 पर्यंत जाते. आता प्रामुख्याने विषय असा झालाय की शेतकरी आता तुमच्याकडे बी जनावर आहे ती. जनावर ही 25 रुपयाने पिंडी घेऊन त्या शेतकऱ्याला परवडणार आहे का ही जनावर परवडत सांभाळायला? नाही. एकात घेऊन जर जत्रापजन करायचे हा. त्याने ह्याच्या नादाला लागायचं. काय केलं पाहिजे ते? काय मग घरी जर शेती 1-2 एकर बागायत असली तर त्या बागायत मध्ये कडवा ज्वारी काहीतरी करून त्याच्यावर जाऊ. नाही पण- कडबा एकात घेऊन घालणं घास नाही आता शेतकऱ्याला, राहील ना. अजिबात परवडत नाही. बरं. त्या एका गायला दिवसाला 5 पेंड्या लागते ह्या. हा. मग किती झाले कडबे मग आता 25 रुपये म्हणलं तर 5 पेंड्याचं 25 चोक 100 आणि ती 125 रुपये नुसती ही झाली. ती वैरण एकच वाळली झाली. मग ती गरीबाला कसं परवडणार? हा. मग ज्याच्याकडे बक्कळ वैरणी आहे त्या दुसऱ्या मिक्स वैरणी जे काय आहे हा. त्या ही काय ती काय म्हणून असं चालतंय. नुसता कडबा घालून बी चालत नाही जर्शीला. आता माझ्याकडं जवळजवळ 25 गाय त्या मोठ्या कसल्या काय जर्शी गाया. जर्सी द्या. बर. तुम्ही कसं नियोजन मग हे असं केल्यावर परवडत आहे? मग परवडते, इलाज नाही त्याशिवाय. मग काय करायचं, तसा एकात घेण्यापेक्षा आता ही थोडं जाय नाही का, काय 4 रुपये गेलं तरी एका मोठीला गोळा होते. ज्वारी राहिली आपल्याला खायला, कडबा आपल्याला राहिला. बर. एकात घ्यायचं म्हणलं का तिला खर्च सांगते ती. खर्च सांग म्हणजे असाच कडबा ती परवडत. असा घेतला तर थोडं कष्टाळी माणसाला कष्ट आहे, खरं फायदा होतो याचा. बर बर. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलं की आता आपण बऱ्यापैकी मामांना माहिती विचारली की कडबा असेल, ही कडबा आता मालदांडी ज्वारी म्हणला काय? मालदांडी. मालदांडी ज्वारी आहे आणि कडबा साधारणपणे ह्यांनी बऱ्यापैकी मोठ्या पेंड्या टाकल्या त्या, कारण ह्यांना काही विकायचं नाही. आणि विक्रीसाठी म्हणलं तरी पण मामा 25 रुपयेनं एक पिंडी, अशा हिशोबानं 2500 रुपये शेकडा ना. हा 25 रुपये 25 रुपये 25,000 रुपयालाच पडला. 25,000 रुपयाला 1000 कडबा. 1000 कडबा पडला मित्रांनो. तर अशा पद्धतीने जर कोणाला घ्यायचं असेल तर मामा कडबा देणार आहेत. पण 25 रुपये यात काय नाही म्हणतायत, कारण त्यांची पिंडी पण मोठी आहे. आणि सध्या तर बघायला गेलं तर ह्या भागामध्ये पाऊस पण थोडाफार वेळेत पडला नाही, त्यामुळं पेरण्या मागं पुढं झाल्यामुळे काय कडब्याची पण दाट पातळ झालेला आहे. आणि व्यवस्थित आलं नाही. तुम्हाला मी दाखवणारच आहे त्या सगळ्या गोष्टी. कडबं कसं उगवलेलं आहे, लुंग कसं पडले तर काय ज्या तुम्ही ज्वारी विकणार आहे काय? नाही, ज्वारी विकणारला आहे खरं, आपण नाही. मी ज्वारीसाठी आणि कडब्यासाठी खास घेतली. मी तुम्ही काय विकणार नाही काय? विकणार नाही मी काय. तुम्ही शेतकरीच आहे. शेतकरीच आहे. मला एक 10 क्विंटल ज्वारी लागते. चौघा भावाच कुटुंब एकत्र, त्याच्यामुळे मला एक 10 क्विंटल ज्वारी लागते. त्याच्यामुळे दोन्हीचाही फायदा झाला आपल्याला. पण ह्या भागातली ज्वारी तुम्ही मिळवून द्याल चाल जर एखाद्या पुण्या मुंबई आता कोण मला म्हणते ती की तुझी दे आणि कोणाची असली तर बघ किंवा बघा. बरं. आता जर समजा तुम्हाला जर एखाद्या शेतकऱ्यानं किंवा एखाद्या मुंबई पुण्यामध्ये राहणाऱ्या सिटीमध्ये राहणाऱ्या जर कोणी फोन केला, आम्हाला 1-2 क्विंटल 1 क्विंटल ज्वारी पाहिजे, कारण शहरात राहणाऱ्या लोकांना ह्या अशा ज्वारी मिळत नाही. कारण रानातनं थेट त्यांच्या दारात जाणं किंवा त्यांच्या डायरेक्ट दळण आणायचं, दुसरं काय विषय राहत नाही. तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही त्यांना मदत करचाल का? नाही, आता द्यायला आता देतोय तशी मी पाहुण्याला इकडे तिकडे आम्ही देतोय. मला जर मग आता माझ्या अपेक्षेपेक्षा जर जास्त पिकली तर मी 10 क्विंटल विकू शकतो. विकू शकता. बरं. काय भावानं काय त्यावेळेस? आता काय सध्या तर 5-5.5 काली घेतली कुठली तर ह्या शिवारातलीच. त्यांनीच मला सांगितलं असा ज्वारी जर येत ही तुमची ज्वारी तर 5-5.5 जाते. तुमचा मोबाईल नंबर सांगा मला. 97 65 65 38 38 51 54 51. शेतकरी मित्रांनो ही कॉन्टॅक्ट नंबर मामाने दिलेला आहे. आणि वेळात वेळ काढून आपल्याला त्यांनी एवढं कामाचा त्या ठिकाणी त्यांच्या मागं व्याप असून देखील आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी 2 मिनिट त्यांचे दिलेत. आणि संपूर्ण माहिती बऱ्यापैकी काय आहे, काय परिस्थिती आहे, त्यांनी कुठल्या पद्धतीने शेत केलेलं आहे, संपूर्ण माहिती त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जर कोणाला ज्वारी पाहिजे असेल तर ह्यांना संपर्क साधू शकताय. आणि आपल्याला ज्वारी जी काही रेंज चालू आहे त्या हिशोबाने डायरेक्ट शेतातनं पिकलेली ज्वारी, कुठल्याही प्रकारचं पाणी दिलेलं नाही वाटतं ह्या ज्वारी. पाणी वगैरे काय नाही, काय नाही, डायरेक्ट नुसते पावसावर आहे. पावसावर म्हणजे औंधा जर पाऊस पडला असता तर अजून ज्वारी काढायला जड गेली असती. या माणसाला ज्वारी निघतच नव्हती, कापून काढावं लागली असती. बरोबर. मग आता ती उपसून काढताय. उपसून काढले पेरल्यापासून ह्याला पाऊसच पडला नाही, त्याच्यामुळे ज्वारी काढायला हलकी चालली म्हणून थोडं अजून परवडते. नाही तर एवढ्या ज्वारीला मला कमीत कमी 30,000 रुपये गेला असतं. 5 लय झालं तरी 20-25 पेंड्या काढल्या. किती माणसं आहेत? बायका किती आहेत? गडी किती आहेत? 7-8 बाया त्या 5-6 गडी आहेत.
5 गडी येतात. 8 बाय आणि 5 गडी आहे काय? काल 8 होती. काल 8 होती. एक बाई साधारणपणे किती पेंड्या काढते? आता 50च्या वर बाई काढतच नाही. काढत ना? 50च्या वर काढत. टायमिंग कसं असतं त्यांचं? टायमिंग आता 9ला येऊन लागली ती 5ला सुटते. दुपारी 1 तास जेवायला. पाणी प्यायला या म्हणणं पाणी आपलं मालकाचं जारचं फिल्टरचं पाणी पाहिजे त्यांना, नेहमी आपल्याकडे पाहिजे. द्यायला लागेल का असं कसं? नाही द्यायच लागतं, त्याशिवाय पर्यायच नाही त्याला. पाणी फिल्टरचं असेल तरच पिते ती. नाही बरोबर, आता सगळीकडे तीच निघाली हो. म्हणजे शेतकऱ्याची एवढी परिस्थिती झाली. आता 50 लिटर पाणी मी गावात आणलंय फिल्टरचं. म्हणजे अशी परिस्थिती आहे. मग आता साध्या माणसाचं शेती करायचं काम बी राहिलं नाही. त्याची कडक कपडं ह्याची त्याची शेती करायचा घास नाही कोणाला. नाही ज्यांनी कष्टावून करते ती त्याला जायची. म्हणजे स्वतःहून रानात उतरल्याशिवाय होणार स्वतःहून. आता मी स्वतः आहे, मी कागदगावचे चालू सरपंच आहे, मिस्टर सरपंच आहे माझे. बर बर. तरी आम्ही एवढं जण कुटुंब आमच्या घरात 5 माणसं आली त्याच्यासाठी. मग काय तर गाडी झाडाखाली लावून झाडाखाली बसून बी शेती होत नाही. चालत नाही. मी बघतोय आता आल्यापासून तुम्ही बी कडबू ओढत होता, आम्ही लांबच लक्ष दिलं होतं. ते असं केलं तरच ही शेत पिकते. तर शेती पिकायचं कारण हेच आहे. स्वतः राबलं तरच होणार आहे सगळं. तर प्रामुख्याने एक अनमोल सल्ला दिलेला आहे. शेतीमध्ये कडक कपडे घालून शेती होत नसते, स्वतः राबलं तर शेती होईल असं यांचं म्हणणं आहे. तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय, हे मामा नुसतं मामा नाही तर ही गावचं सरपंच आहेत. आणि सरपंच असून देखील काळ्या रानात ज्वारी काढा येते. म्हणजे थोडक्यात ही पुढारी माणूस आहे, तरी देखील गाव सांभाळत स्वतःची शेती देखील कशा पद्धतीने करते ते एक आदर्श सरपंच म्हणावं लागेल. त्यांना आपण विचारूया बाबा, त्यांना म्हणजे असं काम करताना हे करताना असं काय वाटतंय का, किंवा काय त्यांच्या मनातल्या काय भावना आहे त्या विचारू. काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही सरपंच आहेत तरी देखील काम. सरपंचाची वेळ कशी सांगा, सकाळी पारी तासभर. आता काय आपली कामायची म्हणल्यावर एवढं काय महत्वाचं नाही. हाय ती महत्वाचं. आता 2-3 फोन आलो तिथं. कोणाचं काय एक जणाच्या हादीच होतो जरा. मी म्हणलं आज काय नाही, उद्याला करूया, मी इकडे शेतात आलोय. ठीक आहे म्हणलं. परत आणि गावातले काय पेज पाण्याची ह्याची त्याची जी अडचण आहे सगळं आपण क्लिअर करतोय. तर संध्याकाळी 8-9 वाजता तर कोणाचं काय किरकोळ असलं तर बघायचं. सरपंच आहे असे हे जर माझा विषय नाही. मी सलग 25 वर्ष सरपंच आहे कागष्टगावचा. 25 वर्ष सरपंच आहे तुम्ही? 10 वर्ष वडिलांनी काढली, 5 वर्ष मी काढली, पुन्हा 5 वर्ष मी स्वतः काढली, आणि आता चालू 25 मिस्टर सरपंच आहे. म्हणजे तुमचे मिसेस सरपंच आहे. अच्छा अच्छा. मग असं आम्हाला शेतीची आवड जास्त आहे. कामापेक्षा राजकारणापेक्षा शेतीची आवड जास्त आहे. बरोबर आहे. राजकारण आहे, राजकारण 25 वर्ष का दिलं लोकांनी, तेवढी वेळ बी देतोय त्याच्यासाठी. आता जर कोण म्हणलं ये तर मी जाणार. म्हणजे काम सगळं सोडून चालू ह्याच्यावर जाणार. तसं लय बी अति करायचं नाही. मग ती नुसतंच कपडे घालून पुढारी पण करून उपयोग नाही त्याचा. काम बी झालं पाहिजे. काम झाल्याशिवाय तर लोकांनी दिलं नाही आपल्याला. बरोबर आहे. बरोबर. काम बी झालं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, ह्यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या होत्या, आणि आपल्याला ह्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या पण ह्यांच्या पद्धतीने, की बाबा सरपंच जरी असलं तर शेतात जाऊन काम करणं म्हणजे काही कमीपणा नाही. आणि शेतीला अनमोल मगाशी त्यांनी एक सल्ला सांगितला, की शेती करत असताना तुम्ही स्वतः राबल्याशिवाय शेती सक्सेस होत नाही, असा त्यांचा एक अनमोल सल्ला आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ इथंच थांबू. पुढील आपण कडब्याचे दर, चालू मार्केट रेंज काय आहे, ज्वारीचे दर असतील, तूर भुसा असेल, हरभऱ्याचा भुसा असेल, असे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या 2 ते 4 दिवसात आपण टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. घर बसल्या संपूर्ण चारा असेल, पशु संदर्भात माहिती आपल्याला मिळून जाईल. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबू. धन्यवाद. धन्यवाद साहेब.